शिंदेंच्या दौऱ्यासंदर्भात दिल्ली दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचं कळतंय। महायुतीमध्ये एकमेकांवर होणाऱ्या टीकांसंदर्भातही चर्चा केली जाणार आहे। सूत्रांची ही सगळी माहिती आहे। महायुतीमध्ये राहून एकमेकांवर टीका टिप्पणी नको असं शिंदेंचं मत असल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर टीका टाळून एकजुटीनं काम करावं असं शिंदेंचं मत असल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देतील। गिरीश, एकनाथ शिंदेंची ही दिल्ली वारी नेमक्या काय घडामोडी घडतायत? नक्कीच बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार असल्याचं बोललं जात आहे वर्षा। कारण काल मध्यरात्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत आणि याबाबत कुणालाही कल्पना नव्हती अशी सुद्धा माहिती मिळते। आज सकाळी ते दिल्लीमध्ये दाखल झाले आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेत आहेत। आपण पाहतोय की राज्यामध्ये ज्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात जागा वाटपाच्या संदर्भात सुद्धा त्यांची चर्चा होणार आहे। पण एक महत्त्वाची जी चर्चा आहे ती अशी आहे की ठाण्यामध्ये ज्या पद्धतीनं सध्या भाजपच्या नेत्यांची विधानं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाबाबत सुरू आहेत, या सगळ्या संदर्भात आज काही चर्चा होणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेमध्ये मागच्या वेळी शिवसेनेने सगळ्यात जास्त जागा लढवल्या होत्या आणि यावेळी भाजप 150 जागा लढवू इच्छिते आणि त्यामुळे 100 जागा निदान आपल्याला मिळाव्या असा सुद्धा मानस शिवसेनेचा आहे। अंतर्गत चर्चा आणि त्याची तयारी जी आहे ती सुद्धा शिवसेनेने सुरू केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात आज चर्चा होईल असं सुद्धा बोललं जाते। त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। महायुतीमध्ये कुठलाही विसंवाद नको आणि हिंदुत्व हाच धागा पकडून शिवसेना जी आहे ती भाजपसोबत आली होती आणि पुढे देखील महायुतीतच निवडणुका लढायच्या असा जो विश्वास आहे तो सुद्धा एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच व्यक्त केलेला आहे। आणि त्यामुळे नेते जे आहेत भाजपचे ते जे विधानं करतायत ते याला अनुसरून नाही आहेत आणि कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे आणि हेच कारण आहे की आता एकनाथ शिंदे जे आहेत ते पक्षश्रेष्ठींची याबद्दल चर्चा करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि चर्चेअंती काही पॉझिटिव्ह चर्चा होणार आहेत का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। वर्षा, या दौऱ्यासंदर्भातले सगळे अपडेट गिरीश आपल्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।